यात आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते की मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी हे नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल आहेत. निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले संतोष धुरी नाराज आहेत, कारण 194 क्रमांकाचा वॉर्ड शिवसेना उभाटाला सोडल्याची चर्चा आहे. 194 क्रमांकाच्या वॉर्डमधून संतोष धुरी इच्छुक आहेत आणि त्यामुळे असं असताना जर हा उभाटाला सोडला गेला असेल तर मात्र आता या क्षणाला त्यांची नाराजी असू शकते, म्हणून ते नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात आहे. त्याच्यामुळे आता शेवटच्या या घटकेला जेव्हा जागा वाटपावरती चर्चा केली जाते, निश्चित फॉर्म्युला ठरवला जातोय. यात काही जागा शिवसेनेला सुटणार आहेत, काही मनसेला. पण अशा वेळी 194 वॉर्डमधनं संतोष धुरी जे आहेत, जे मनसेचे महत्त्वाचे एकनिष्ठ नेते मानले जातात, ते मात्र नॉट रिचेबल झालेले आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, संतोष धुरी आहेत कुठे? आत्ताच काही मिनिटांपूर्वी संतोष धुरी यांच्याशी संपर्क झालाय, परंतु आज ते दिवसभर नॉट रिचेबल होते. आता अशी माहिती मिळते आहे की त्यांच्या नॉट रिचेबल असण्याची दखल पक्षानं घेतलेली आहे आणि म्हणून उद्या सकाळी त्यांना शिवतीर्थ इथं भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. तर उद्या सकाळी 10:30च्या सुमारास संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोघेही जण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचं आता कळतं आहे. परंतु आज दिवसभर, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वॉर्ड क्रमांक 192 साठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही काही लोक हे जो वॉर्ड मनसेला सुटला असल्याची खूप जोरदार चर्चा आहे तो आपल्याला मिळावा म्हणून उबाठाचे लोक सुद्धा आज मातोश्रीवर गेलेले होते आणि याच वाटाघाटीमध्ये 194 वॉर्ड हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटतो आहे अशी जोरदार चर्चा दोन्ही पक्षांमध्ये सुरू असल्यामुळे 194 मधून इच्छुक असलेले संतोष धुरी आज दिवसभर नाराज होते आणि नॉट रिचेबल सुद्धा होते. पण आत्ताच काही मिनिटांपूर्वी त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि पक्षाच्या वतीनं उद्या त्यांना भेटण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत असा गर्भित इशारा जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिलाय. नुकतंच सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीत त्यांच्या पक्षप्रवेशांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी बोलताना पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार असून पक्ष बदलू आणि गद्दारांना आम्ही समर्थ असल्याचं स्पष्ट केले. ते सांगलीमध्ये बोलत होते. ते ज्यांच्याकडे गेले ते चांगले वागवतील अशी सद्भावना ठेवण्यापेक्षा आमच्या हातात काही नाही आहे. पण आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदीनं लढू आणि पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे.